प्रथम तर सगळ्यांना मी नमस्कार करतो, कारण मला इथं बोलण्याची संधी दिली, थँक्यू त्याबद्दल. तर 1.5 मिनिटामध्ये जास्त काय बोलता येणार नाही मला, पण मी एवढंच सांगेल की मुसंडी ही एक संघर्षाची गोष्ट आहे. आणि ही मी थोडी पूर्ण तर वाचली नाही, थोडी वाचली. तर त्यातून काय गोष्टी मला समजल्या की एक सामान्य कुटुंबातल्या मुलाला किंवा एका सामान्य कुटुंबाला आयुष्यात किती संघर्ष करावा लागतो आणि या समाजातल्या काही लोकांना किती तोंड द्यावं लागतं, ह्या त्या मुसंडीत मला दिसलं. आणि ही मुसंडी प्रत्येक तरुणाला वाचली पाहिजे, कारण त्यात आपल्या आयुष्यात जोडीदार कसा असावा, आपली प्रियशी कशी असावी आणि आपण कसं लढावं, परिस्थितीला 2 हात करण्याची ताकद या मुसंडीमध्ये आहे. त्यामुळे ही मुसंडी तुम्ही वाचली पाहिजे. आणि मी तरुणांना सांगेल की गरीब राहू नका, लढा, काहीतरी बना. कारण गरिबी वाईट असती, गरिबी माणसाला आहे ना वर येऊन देत नाही. त्यामुळं आपण वर येण्यासाठी काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. आपल्यात काय ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्याकडे पैसा नसेल पण तुमच्यात एक कला आहे, ती कला तुम्हाला ओळखता आली पाहिजे. तुमच्याकडे काय नसू द्या, तुमच्या आतला कलाकार तुम्ही बाहेर काढा आणि काहीतरी लिहा. जे सरांनी लिहिलं तसं तुम्ही काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा, गाण्याचा प्रयत्न करा, किंवा ऍक्टिंग क्षेत्रात जावा, चित्रकार क्षेत्रात जावा, कुठल्याही क्षेत्रात जावा. पण तुमच्याकडे पैसा नसेल तर तुमच्यातला कलाकार बाहेर काढा. पण तुम्ही आयुष्यात काहीतरी बना. जर बनलो तरच किंमत आहे. त्यासाठी काहीतरी बना. एवढं बोलून मी माझा शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.